नमस्कार सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर खोडे सर चॅनलवर. तुम्ही भरपूर सारा प्रतिसाद देतायत, भरपूर सारे मला प्रश्न पाठवतायत, त्याच्याबद्दल तुमचे भरपूर शतशः आभार. काही प्रश्न मागे राहिले असतील, कोणाचा प्रश्न मागे राहिला असेल परत पाठवा, मी घ्यायचा प्रयत्न करेन. Q&A सेशनला तुम्ही भरपूर प्रेम देताय. फक्त एवढंच करा की लाईक करायला विसरू नका, नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्त वेळ वाया न घालवता आपण क्वेश्चनकडे वळणार आहोत. त्याआधी तुम्हाला जर प्रश्न पाठवायचे असतील तर माझा मोबाईल नंबर इथे बघा, या स्क्रोल करणाऱ्या पट्टीमध्ये सुरू आहे. या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते मला पाठवू शकता. दुसरी एक छोटीशी रिक्वेस्ट अशी किंवा माहिती म्हणूया अशी की ही माझी बॅच आहे, ज्याच्यात 225 व्हिडिओ मी बेसिकपासून घेतलेले आहेत. ज्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचा प्रॉब्लेम असेल त्या तिथपासून मी ही बॅच सुरू केलेली आहे. प्रत्येक याच्यासाठी आपल्या ॲपवर बॅच आहे. हा या लोगोचा आपला ॲप आहे, घोडेसर ॲप म्हणून आहे प्ले स्टोअरला, तो डाउनलोड करा आणि ही बॅच घेऊन टाका. किंवा पोलीस भरतीची संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर ही बॅच आहे. डिटेल माहिती कोर्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. इथे डिटेल माहिती सांगून तुमचा वेळ मी वाया घालवणार नाही. ठीक आहे, प्रश्नाला सुरुवात करूया, बघूया. आता बघा, हा प्रश्न कारागृह विभागाला आला होता आत्ता. तर टॉमचे वय टीनाच्या वयाच्या 175% आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही जर एकमान पद्धत शिकली असेल तर एकमान पद्धतीमध्ये मी सांगत असतो मानू काय नावाचा चॅप्टर, टक्केवारीचा प्रश्न असला की 100 माना. पण कोणाला माना? ज्याला चा लागलं. कोणाच्या वेतनाला चा लागलं? टीनाच्या वेतनाला. म्हणून टीनासाठी टीनासाठी किती मानसाल? टीनासाठी माना 100. टीनाच्या वेतनाच्या 100. कोणाचे वेतन? टॉमचे वेतन किती? 175 लिहून घेतलंय मी. 100 आणि 175. आता टीटूचे वेतन टीनाच्या वेतनाच्या, आता पहा पुन्हा च्या कोणाच्या वेतनाला लागलं? टीनाला. टीना परत 100 घ्या, आहे ऑलरेडी. आणि कोण आहे? टी2. ठीक आहे, टी2. नावं सारखेच घेतले जातात म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज केलं जाईल. 60% वेतन आहे टी2चं. कोणाच्या वेतनाच्या? टीनाच्या. म्हणजे टीनाचं जर 100 असेल तर त्याचं 60 आहे. एकूण रक्कम, एकूण, आता एकूण इथे बघा किती झालंय, तुम्ही भागून काढू शकता किंवा डायरेक्टही सोडू शकता. 100, 160 आणि हे 175 म्हणजेच ते झालेत 335. बेरीज करून पहा, 0 0 आणि 5, 6 6 आणि 7 13, हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3, 335 एकूण रक्कम झाली. आता ही मानलेली आहे, ही काय लिहिली आहे? मानलेली आहे. 100 मानली त्यावेळेस 175 याचं आणि 60 त्याचं. आता दिलेली काय रक्कम आहे? दिलेली रक्कम मला रुपयात लिहावं लागेल. रुपयात किती? तर 2680 आणि पुढे 3 शून्य. ठीक आहे, 2,68,000. विचारली कोणाची रक्कम? तर विचारली कोणाची रक्कम? कोणाचं विचारले? टीनूचं, सॉरी टी2चं विचारलेलं आहे. कोणाचं विचारलेलं आहे? ते ऑप्शन चुकीचं झालं होतं, टी2चं. ठीक आहे, मग टी2चे जर वेतन विचारले असेल तर तिरपा गुणाकार करा. म्हणजेच 26,68,000 गुणिला 60 भागीला 335 या प्रकारे आहे. मग आता याला भागणं सुरू करा. इथे जर मी 12 भागलं तर इथे आले 12, 5 भागलं तर इथे 5 जर भागलं तर 5 सक 30, 5 7 35. हे चारपट झालेलं आहे, लक्षात घ्या. 4 पट 67 चूक होता ते, आणि हे 3 शून्य, 12 चूक 48. म्हणजे उत्तर किती आलं? 48,000. त्याला उत्तर 48,000. या प्रकारे तुम्ही पहिला प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे, इथे थोडंसं T2 पाहिजे होतं, जे की प्रिंट मिस्टेक झालेली होती. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. एका वसतिगृहामध्ये 20 विद्यार्थी, 10 दिवसाचा खर्च 500 रुपये आहे. लक्षात घ्या, 10 दिवसाचा खर्च 5,000, एका दिवसाचा खर्च 500 रुपये. ठीक आहे, एका दिवसाचा खर्च 500 रुपये. 20 विद्यार्थ्यांचा 500 रुपये, एका विद्यार्थ्याचा रुपये 25. कसं काढतोय? भागत चाललोय. ठीक आहे, किती विद्यार्थ्याचा काढायचा? 32 विद्यार्थ्याचा 7 दिवसाचा. बरं पहा, एका विद्यार्थ्याचा कसा काढला? 5,000चे 10 दिवस म्हणजे एका दिवसाचा 500. आता 500 मध्ये 20 विद्यार्थी म्हणून एका दिवसाचा खर्च 25. आता एका विद्यार्थ्याचा एका दिवसाचा 25, 32 विद्यार्थ्याचा 25 गुणिला 32, 25 दोन्ही 50, हातचे आले किती? 2, 25 75 आणि 2, सॉरी 5 आलते 80. ठीक आहे, हे झाला 32 विद्यार्थ्याचा एका दिवसाचा, 7 दिवसाचा, 7 8 56. या प्रकारे 5600. किंवा तुम्ही याला आणखी एका वेगळ्या प्रकारे सोडवू शकता. ते किती? तर ते असं सोडवू शकता डायरेक्ट, आणखी जर तुम्हाला सोडवायचं असेल तर काकम वेग सारखं. ठीक आहे, विद्यार्थी म्हणजे मजूर किती? 20. दिवस किती?
10 आणि त्यांना काम काय आहे? 5,000 रुपये खाण्याचं काम आहे. ठीक आहे. मग आता विद्यार्थी किती? 32 आणि दिवस किती? 7. तर लक्षात घ्या, हे काम सारखं नाहीये म्हणून खालचं काम वर वरचं काम खाली लिहायचं. वरी क्वेश्चन मार्क, खाली 5,000 आणि आता हे सोडवायचं. हे 0 आणि हे 0 कटलं. हे 0 आणि हे 0 कटलं. इथे आले 16. ठीक आहे. 16 पंच 80 आणि 8 7 56. 5600 हे आलंय तुमचं आन्सर. काळकाम वेग या पद्धतीनं तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. फक्त तसाच काढाव असं त्याच्यात काही नाहीये. काळकाम वेगने सुद्धा हा प्रश्न सुटतो. त्यात काही नवीन नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 15 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा जमिनीवर 20 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर आकाराच्या फरशा बसवायच्या. लक्षात घ्या, एकमान पद्धत सांगत असते युनिट सगळे सारखे असले पाहिजे आणि छोटं असलं पाहिजे. इथे मीटर आलेत, इथे मीटर आलेत, तिथे सेंटीमीटर आलेत. मग मी पहिल्यांदा याला व्यवस्थित लिहून घेतो. 1500 सेंटीमीटर आणि 400 सेंटीमीटर. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला काय काढायच्या? फरशा. फरशा काढणं सोपं असते. पहिल्यांदा काढायचं एकूण क्षेत्रफळ. एकूण क्षेत्रफळ कशात काढायचं? सेंटीमीटरमध्ये, कारण की सगळ्या गोष्टी सेंटीमीटरमध्ये आहेत. बरं, मग एकूण क्षेत्रफळ जर काढायचं असेल मला, तर एक जागा आहे, एक जागा आहे. ठीक आहे. एक अशा आकाराची जागा आहे. ती बाजू किती आहे? 1500. ती बाजू किती आहे? 400. मग क्षेत्रफळ किती होईल? 1500 गुणिला 400 एवढं. 1500 गुणिला 400. याच्यात फरशी टाकायची 20 बाय 20 ची. मग हिचं क्षेत्रफळ किती होईल? 20 बाय 20 म्हणजे 20 गुणिला 20 एवढं, म्हणजे 400. किती होईल? 400. हे 400 आणि हे 400 कटले. 20 गुणिला 20 इथे किती होते? 400. 400 भागीला 400 कटले. म्हणजे फरशा किती लागणार आहेत? 1500 फरशा लागणार आहेत. फरशा काढल्या. काढत असताना लक्षात ठेवायचं, कुठलंही उत्तर काढत असताना युनिट मात्र सगळे काय असले पाहिजे? सेम असले पाहिजे. 1500 फरशा झाल्या. आता 1500 फरशा, प्रत्येक फरशी बसवायचा खर्च 48 रुपये आणि फरशी 250 रुपयाची. म्हणजे तुम्हाला जर एक फरशी बसवायची असेल तर 298 रुपये खर्च होतो. कसा? तर एका फरशीची किंमत 250 प्लस 48 रुपये मजुरी घेतात बसवायची. म्हणजे टोटल 298 रुपयाला एक फरशी पडते बसवायसाठी. फरशा बसवायच्या किती? 1500, म्हणून 298 गुणिला 1500. हे 2 शून्य मी लिहून घेतो. 15 8 120 शून्य, हातचे आले 12. 15 9 135 आणि 12 147, हातचे आले 14. 15 2 30 आणि 14, हे आले तुमचं सरळ उत्तर 14 44 7000 म्हणजे 4,47,000. ऑप्शन क्रमांक किती? 2 या प्रकारे. इझी आहेत प्रश्न, जास्त काही अवघड नाही आहेत. कसं काढायचं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता इथं मीटर आहे, इथं मीटर आहे. खाली सगळे ऑप्शन मीटरमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि अशा हॉलची मोठ्यात मोठी, आता मोठ्यात मोठी म्हणल्यावर काय काढावं लागते? तर मोठ्यात मोठी म्हणल्यावर काढावं लागते मसावी. ठीक आहे. मग मोठ्यात मोठी आणि चौरस आकृती. चौरस आकृतीसाठी दोन्ही गोष्टी माहीत पाहिजेत. त्याची लांबी आणि रुंदी असं म्हणू शकतो आपण, किंवा दोन बाजू माहीत पाहिजेत. ठीक आहे. चौरस आकृती फरशी बसवायची. मग मोठ्यात मोठी फरशी बसवायची तर यांचं काहीच नाही, यांचा मसावी घ्यायचा. मग ती मोठ्यात मोठी फरशी कोणती येईल? तर 5 आणि 6 मसावीच्या आकाराची. तर 2 तिची एक बाजू असेल आणि दुसरी पण 2 बाजू असेल. ठीक आहे. मग मोठ्यात मोठी फरशी कोणती येईल? 2 बाय 2 ची. डायरेक्ट काहीच नाही, मसावीचा प्रश्न आहे. मोठ्यात मोठी फरशी काढा म्हटलंय, मसावी काढून घ्यायचा आणि 2 बाय 2 ची फरशी लिहून घ्यायची. ऑप्शन क्रमांक. किंवा तुम्ही याला असं लिहू शकले असतात, 160 सॉरी किती आहे? 120 आणि मोठ्यात मोठी फरशी बनवायची. क्षेत्रफळ झालं 120. ठीक आहे. 120 झालं क्षेत्रफळ. याच्यात मोठ्यात मोठी फरशी बसवायची. ती पण कशी असली पाहिजे? वर्गाकृती. चौरसाकृती म्हणजे जर समजा तुम्ही याला 4 न भागलं तर उत्तर येते, 1 न भागलं तरी उत्तर येते, पण ती मोठ्यात मोठी होत नाही, ती लहानात लहान होते. पुढच्या कुठल्याच पूर्ण वर्ग संख्येने याला भाग जात नाही. या प्रकारे असते. थोडंसं डिटेल माहिती पाहिजे म्हणजे ते समजते. नेक्स्ट पुढे. आता हा प्रश्न थोडासा मला चुकीचा वाटतो. याच्यात थोडीशी तरी आणखी माहिती द्यायला पाहिजे होती, पण ती दिली नाही. पण मी मानून, माझ्या मनानं काही गोष्टी मानून याचं उत्तर काढलेलं आहे. प्रश्न शांततेत वाचा. बघा, एका चौसाकृती प्लॉटच्या जागेवर म्हणजे म्हणजे मला सांगायचंय की असा एक प्लॉट आहे चौरसाकृती. ठीक आहे. थोडा छोटा पण होतो. चौरसाकृती प्लॉट आहे आणि या प्लॉटवर एक चौरसाकृती प्लॉट आहे आणि या प्लॉटवर पुढे काय झालंय? या प्लॉटवर ते काय म्हणते लक्षात घ्या. एका चौरसाकृती प्लॉटवर वर्तुळाकार बागेची निर्मिती करायची. तर वर्तुळाकार बागेची निर्मिती करायची आणि ती बाग कशी असली पाहिजे? या सर्व यांना काय झाली पाहिजे? टेकली पाहिजे. म्हणजे हे बघा, हे अशा प्रकारचं आहे. हे अशी बाग बनवली जी की सर्वांना टेकते. ठीक आहे.
सर्वांना तिच्या बाजू काय होतात, टेकतात. अशा अशा प्रकारे आहे. या प्रकारची बाग बनवली. आता ही बाग आहे, ही बाग आहे. कोणत्या आकाराची? वर्तुळाकार बागेची निर्मिती केली. ठीक आहे. जर बाग ही चौरसाकृती प्लॉटला चारही बाजूनी स्पर्श करते बघा, करते का? हो, चारही बाजूनी स्पर्श करते बघा. चारही बाजूला ती काय करते? स्पर्श करते. ते होत नसला तरी समजून घ्या, स्पर्श होत आहे असं समजून घ्या. ठीक आहे. चारही बाजूला काय होत आहे? स्पर्श होत आहे. आणि वर्तुळाकार बागेचा व्यास म्हणजे आता विषय सुरू आहे, इथे असेल हे केंद्रबिंदू, या रेषेचा विषय सुरू आहे. ठीक आहे, या रेषेचा विषय सुरू आहे, त्याला आपण व्यास म्हणतो. व्यास म्हणजेच काय? 2 त्रिज्या, त्रिज्या प्लस त्रिज्या. ठीक आहे. किंवा आपण व्यास काय मानतो? आपण व्यास मानतो 14. काय म्हणतो? 14. का 14 मानतो? तर व्यास आकड्यात 14च असते, 14 मानला. व्यास जर मी 14 मानला तर त्या वर्तुळाकार बागेचा व्यास हा चौरसाकृती प्लॉटच्या बाजू एवढा आहे. म्हणजे ही जी बाजू आहे, ही बाजू, या दोन्ही बाजू काय आहेत? सारख्या. मग याची बाजू किती आहे? 14. जर आता चौरसाचा विचार केला आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर एका रांगेत 14 फरशा, 14च्या 14 रांगा. मग चौरसाचं क्षेत्रफळ किती येते? चौरसाचे क्षेत्रफळ येईल 14 गुणिले 14, 196. किती येईल? 196. चौरसाचं क्षेत्रफळ आलं 196. आता जर व्यास 14 असेल तर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येते? तर वर्तुळाचं क्षेत्रफळ येते 154. आता ह्या गोष्टी पाठ पाहिजेत. पाठ पाहिजे म्हणजे ह्या एक शिकवल्या जातात भूमितीत, कशाचं क्षेत्रफळ कसं काढतात ते. ठीक आहे. आणि यांच्यातला जर मी फरक काढला तर माझ्या असं लक्षात येईल, यांच्यातला जर मी फरक काढला तर माझं असं लक्षात येईल की सर यांच्यातला फरक 196 वजा 154, तर हा आला 2, आले 4, 42 आहे. पण ऑप्शनमध्ये 42 देण्यात आलेलं नाही. मग 42 देण्यात आलेलं नाही तर काय करसाल? तर एकच गोष्ट करा, पुढचं ऑप्शन घ्या. आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे? चौरसाकृती प्लॉटची बाजू एवढा असेल तर प्लॉटच्या बागेतील जागेत सोडून म्हणजे याचं क्षेत्रफळ काढायचंय. आता याचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल आपल्याला, कशा क्षेत्रफळ काढायचं याचं, तर काय करावं लागेल? पूर्ण वर्तुळ आयताचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ आणि बागेचं क्षेत्रफळ. मग चौरसाच्या क्षेत्रफळातून बागेचं क्षेत्रफळ काय करावं लागेल? वजा करावं लागेल. ठीक आहे. मग या प्रकारे आहे. मग चौरसाच्या क्षेत्रफळातून मी बागेचं क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करेन. वजा केल्यावर मला 42 भेटलं. मग प्रश्न चुकीचा असल्यामुळे थोडासा वेळ लागेल. मग काय करसाल? याचा व्यास म्हणा 28. आता 28 मानला म्हणजे हे 2 पट झालं. क्षेत्रफळ 4 पट होत असते म्हणजे येईल 616. आणि हे पण 4 पटच होते कारण ते क्षेत्रफळ आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता 28 जर याची बाजू असेल तर 28 गुणिले 28 जर तुम्ही क्षेत्रफळ काढलं तर ते किती येते? 28चा वर्ग म्हणजेच किती? 28चा वर्ग 500, 500 नाही, 28चा वर्ग काढून घ्या. काय येते? 28चा वर्ग याच्या 4 पट होते. तर 4 8 8 चूक 24, हातचाले याच्या 4 पट करा, ऑटोमॅटिक येऊन जाते. 9 चूक 36 आणि ते हातचालेले 2, 36 आणि 2 38, हातचाला 1, हातचाले 3 आणि ह्याले 784. या दोन्ही मधला फरक काढून घ्या. आता 784 वजा 616 झाले, 14तून 6 गेले 8, त्याच्यानंतर इथे राहिले होते 7, 7तून 1 गेला 6. आता 1 म्हणजे उत्तर आले तुमचं 168. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न चुकीचा असल्यामुळे भरपूर गोष्टी तुम्हाला काय करायचं काम पडलं? मागे पुढे, याची दुप्पट घ्या, त्याची चौपट घ्या, असं करायचं काम पडलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. एका रांगेत, आता रांगेचा प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वात सोपं काय आहे? रांगेचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर सुरुवातीकडून आणि सुरुवातीचे अंक खाली लिहितात, शेवट इकडे. ठीक आहे. दुसरी एक गोष्ट असते, रांगेमध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे कमीत कमी आणि एक म्हणजे जास्तीत जास्त. ठीक आहे. मग 2 रांगा काढून घ्यायच्या. आता कमीत कमी आणि जास्तीत जास्तची सिच्युएशन काय असते ही मी कोर्समध्ये ऑलरेडी शिकवलेली आहे. हे सुरुवात आणि ही शेवट. ठीक आहे. पहिल्यांदा जास्तीत जास्तीची सिच्युएशन घेऊया. अनिल शेवटून 8वा आहे, शेवट इकडून 8वा, हे घेतला अनिल, नाव लिहून घेतलं अनिल.
पुढे सुनील सुरुवातीपासून 16वा आहे, ही जास्तीत जास्तची कंडिशन आहे 16. कोण? सुनील. पण पुढं काय म्हणते वाक्य लक्षात घ्या. अनिल सुनीलच्या अगोदर आहे. या रांगेत पहा बरं, अनिल सुनीलच्या अगोदर आहे का नाहीये? नंतर आहे. सुरुवात कुठून झाली रांगेची? तो नंतर येतोय. म्हणजे ही सिच्युएशन कटली. मग आपल्याला काय करावं लागेल? मग आपल्याला कमीत कमीची सिच्युएशन घ्यावं लागेल. कमीत कमीची सिच्युएशन काय सांगते? सुनील इकडे लिहा कितव्या नंबरला? 16व्या नंबरला. आणि अनिलचा 8वा नंबर आहे, पण अगोदर 3ऱ्या स्थानावर आहे म्हणते. आता 3ऱ्या स्थानावर म्हणजे हे झालं पहिलं, ज्याचा नंबर आहे 15, त्याच्या अलीकडचं झालं 14, ज्याचा नंबर आहे 14, त्याच्या अलीकडचं 3रं, हे झालं 13. आता इथे आहे अनिल आणि तो शेवटच्या टोकावरून कितवा आहे? 8वा. मग एकाच माणसाच पूर्ण रांगेतले जर लोक काढायचे असतील, एका रांगेतले पूर्ण लोक काढायचे असतील तर दोन गोष्टी माहीत पाहिजेत. एकाच माणसाचे दोन्ही नंबर माहीत पाहिजे. 8 आणि 13, 8 आणि 13 किती झाले? 21. पण एक माणूस परत मोजला जातो, हा अनिल, म्हणून तो एक वजा करतात, म्हणून तुमचं उत्तर आहे 20. ऑप्शन क्रमांक 1 या प्रकारे आहे. नेक्स्ट पुढे, एका साडीची किंमत 550 रुपये आहे. आता याच्यात थोडासा चेंज, म्हणजे इथे टक्के पाहिजे होते, रुपये पाहिजे नव्हते. आता ते ज्यांनी प्रश्न बनवला त्यांनी डायरेक्टच ते चुकच बनवलेलं आहे. एका दलाने 10% दराने काही साड्या विकून 825 रुपये कमी कमवले. ठीक आहे, कमविले. तर त्याने किती साड्या विकल्या असा प्रश्न आहे. ठीक आहे, मग 10% म्हणल्यावर एक साडी विकली. जर साडी एक विकली, किती? मी इथे लिहितो साडी एक विकली, तर कमिशन किती भेटते? कमिशन भेटते किती? 55 रुपये. कस काय? तर याचे 10%. 550 ची साडी आहे, त्याच्यात 10% कमिशन भेटते. म्हणजे 550 चे 10%, म्हणजेच 55 रुपये कमिशन भेटते. एक साडी जर विकली त्याला 55 रुपये भेटतात. त्याला भेटले किती? 825. मग साड्या त्यानं किती विकल्या? बस तिरपा गुणाकार करून घ्या. 825 गुणिला 1 भागिला 55. 11 5 55, 11 7 77, 11 5 55. पुढे 15 किती आलेत? 15. ऑप्शन क्रमांक 2 या प्रकारे आहे एकंदरीत. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. आवडला असेल लाईक करा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करसाल, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तुमचे प्रश्न असतील ते टाकायला विसरू नका. जाता जाता सांगतो, बॅचमध्ये डिटेल गोष्टी घेतलेल्या आहेत, बॅच परचेस करून घ्या. ठीक आहे, भेटूया पुढच्या Q&A सेशनमध्ये.